नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर असं. बघा मंडळी, तुम्हाला झेंडूचे फुलं तर माहीतच असतील. आता ज्यांना झेंडूचे फुलं माहीत आहे त्यांना हे पण माहिती असेल की सगळ्यात मोठं जे मार्केट आहे ते हैदराबादला आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जितके पण शेतकरी आहेत झेंडू लावणारे, ते सगळेजण गाड्या भरून हैदराबादला विक्री करण्यासाठी जातात. कारण हैदराबादला चांगला भावही भेटतो आणि जे माल नेलेला आहे ते सुद्धा कटतो. आता बघा, असं मी तुम्हाला का सांगतोय, कारण आपल्या चॅनलवरची आज जी स्टोरी आहे, या स्टोरीमध्ये याच्याच रिलेटेड काहीतरी घडलेलं आहे. बघा, माणसाच्या जीवनामध्ये ना कधी काय होईल हे माणूस नेम नाही लावू शकत, पण माणसाला ना एक गोष्ट नक्की कळते. जर माणसाला कोणती गोष्ट करायची असली, मग ती गोष्ट वाईट असो किंवा चांगली असो, त्या गोष्टी करण्याच्या अगोदर माणसाला दोन ऑप्शन दिसतात, एक हो आणि एक नाही. या दोन्ही ऑप्शनच्या पाठीमागचे जे कारण आहेत ते सगळे माणसाच्या डोक्यामध्ये येतात आणि माणसाला विचार करायला भाग पाडतात की बाबा तू ही गोष्ट कर किंवा अथवा नको करू. पण याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी असते की माणसाच्या मनामध्ये इच्छा असती त्याला जे करायचं आहे ते, पण त्याच्या विरुद्ध कोणतं तरी काहीतरी कारण येतं, पण माणूस अखेरकार तेच करतो. आता मी हे का सांगितलंय हे सुद्धा तुम्हाला समोर कथा ऐकली की त्याच्यामध्ये कळून जाईल. बघा, एक शंकर नावाचा माणूस होता. त्याच्याकडं एक आयशर होतं, मोठं आयशर माहिती असेल तुम्हाला, जे भाड्याने चालतं. तशा प्रकारचं त्याच्याकडं आयशर होतं. तो भाड्यावर चालवायचा, मोठे मोठे भाडे करायचा, ट्रान्सपोर्टला तो न्यायचा आणायचा न्यायचा आणायचा. आता दसरा जवळ आलेला असतो. दसऱ्याच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे की झेंडूच्या फुलांचं उत्पादन फार मोठं असतं. तर त्यावेळेस शंकरला एक भाडं येतं. एक खेडेगाव असतं, फार लांब असतं. त्या खेडेगावाचं नाव मी तुम्हाला नाही सांगू शकत, पण त्या खेडेगावावरून हैदराबादला नेण्यासाठी एक भाडं असतं. पण कंडिशन अशी असते की त्या खेडेगावामधून जेव्हा माल भरला त्यावेळेस सोबत एक माणूस जाणार, पण येताना एकही माणूस त्याच्यासोबत येणार नाही. आता जो शंकर आहे त्याला एरी पण एकलं ट्रॅव्हल करायला किंवा एकली भाडे मारायलाच आवडत होते. त्याच्यासोबत दुसरं कोणी जास्त नव्हतं. आणि जो क्लीनर होता ते एक छोटंसं म्हणजे कानाखालचा माणूस होता. असतं ना की बाबा आपल्यापेक्षा शहाणं कोणी आपल्याला नाही आवडत, हे प्रत्येक माणसाचं एक मायनस पॉईंट आहे. त्याच्यापेक्षा शहाणा माणूस त्याच्यापाशी असला की त्याला खपत नाही. त्याला वाटतं की मी सगळ्यात शहाणा असावा. हे प्रत्येक माणसाला वाटतं, असं नाही की तुम्हाला ना मला. प्रत्येकाला असंच वाटतं की मी सगळ्यात शहाणा असावा आणि मला सगळं कळतंय आणि मला सगळं कळायला पाहिजे. माझ्यासमोर सगळी दुनिया झुकायला पाहिजे. याची गावात तुझी लायकी आहे का झुकायला, आहे का नाही? तसं शंकरचं होतं की बाबा याच्यासोबत जे पण राहणार आहे ना त्याला शिकवणारं नसायला पाहिजे, याच्याकडून शिकणारं असायला पाहिजे. त्यामुळे शंकरनं एक नॉर्मलसा एक क्लीनर ठेवला होता आपल्यासोबत, गाडीसोबत साफसफाई करायला, स्वयंपाक वगैरे करायला किंवा रस्सी वगैरे खेचायला. हेल्पर म्हणून असतो ना, तशा प्रकारचा एक माणूस त्याने ठेवला होता. आता याला ते बरंच होतं की बाबा जाताना बरं ठीक आहे, चला तिघंजणं जाऊयात, येताना आम्ही मोकळं येऊ शकतो, हे का नाही? मग शंकर त्या दिवशी गेला ज्या दिवशीचं शंकरला भाडं होतं. तिथं जातात, फुलं भरतात. फुलं भरल्याच्या नंतर गाडी त्यांची निघते. आता गाडी संध्याकाळची निघते, त्यांना माहिती होती तिथं पोहोचता पोहोचता सकाळ दुपार होतेच. मग ते संध्याकाळचे इथून निघल्याच्या नंतर तिथं गेले. तिथं गेल्यावर थोडेसे ट्रॅफिकमध्ये अडकले आणि ट्रॅफिकमधून निघता निघता त्यांना तिथून निघायला संध्याकाळचे 4 वाजले. म्हणजे फुलं विकायचा, माल सगळा खाली करायचा, त्याच्यानंतर निघायचा, त्यांना 4 वाजले. म्हणजे सकाळपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत त्या मंडीमध्ये ते अडकून बसले होते. बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी एका धाब्यावर थांबवलं आणि त्यांनी निर्णय केला की आपण आता धाब्यावर जेवायचं आणि थोडासा आराम करायचा आणि नंतर आपण निघायचं. असंही मोठाले वाहनं दिवसा जास्त चलत नाहीत, ते रात्रीलाच प्रवास करतात. याच्यामागं एक छोटंसं लॉजिक आहे आणि ते लॉजिक असं आहे की जे दिवसा असतं थोडी गर्दी असते, रोड भरलेला असतो मोटरसायकलनी, वाहनांनी, आणि जे रात्र असते त्यावेळेस रोड थोडासा खुल्ला असतो, म्हणजे मोकळा असतो, ट्रॅफिक वगैरे काही नसतं आणि कोणाला काही अडचण जात नाही. तर मोठाले वाहनं या कारणामुळं रात्रीला प्रवास जास्त करतात. तर 4 वाजता त्या हैदराबादच्या थोडंसं बाहेर आले आणि यांनी ठरवलं की आपण एका धाब्यावर थांबायचं, जेवण करायचं, थोडंसं झोपी जायचं आणि झोपी गेल्याच्या नंतर रात्री 10-10:30च्या सुमारात आपण इथून निघूयात. म्हणजे थोडासा आराम होईल, डोळे चांगले होतील, डोकं शांत होईल. त्या कारणामुळं आपल्याला चालायला थोडंसं व्यवस्थितशीर होईल. आता तो जो रस्ता होता, यांना यांच्या ठिकाणावर यायचं होतं त्या हैदराबादवरून. त्या रस्त्यामध्ये एक विचित्र प्रकारचं वळण होतं. वळण नाही म्हणता येणार आपल्याला, असं म्हणता येईल की एक छोटासा घाट होता, घाटच म्हणता येईल.
पण त्याला संपूर्ण घाटही नाही म्हणतायत. 1-2 असे वळणं होते फक्त, काय असा मोठा घाट नव्हता, छोटासा घाट होता, पण घाटच आपण म्हणूयात. तशा प्रकारचा रस्ता होता. तर जसा यांनी प्लॅन केला तशा प्रकारे त्या हॉटेलवर गेले, जेवले, मस्त झोपले जरासे. 10-10:30 म्हणता म्हणता यांना वाजले रात्रीचे 11:30 ते 12. 12 वाजता उठले, तोंड वगैरे धुतलं, गाडी चालू केली आणि निघले. आता रस्ता पूर्ण खुल्ला मोकळा, रस्त्यानं जास्त काही वाहनं नाहीत, काही नाहीत. आणि अखेरकार ते त्या घाटाच्या त्या कलावणीच्या तिथं याच्यावर पोहोचले. आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट अशी सांगतो की जे मेन रोडवर जास्त वाहनं चालवतात, तर कधी कधी काही लेडीज जे वर्कर असतात ते रोडवर थांबलेले असतात. त्यांना माहिती असतं की हे जे ट्रक ड्रायव्हर आहेत यांना घरी जायला खूप जास्त टाईम लागतो, दिवस लागतात. त्यामुळे यांची शारीरिक भूक भागवण्यासाठी ते रोडवर राहतात पैशानं. तर याला पण ते माहिती होतं की असतात म्हणून. आता जसा तो घाट आला ना, तसं याला एक स्त्री दिसली. आता ती दिसल्याच्या नंतर याला सुरुवातीला असं वाटलं की ती जी स्त्री आहे ती त्या प्रकारची आहे, म्हणजे वर्कर आहे. त्यामुळे यानं तिच्याकडे तेवढं काही लक्ष दिलं नाही आणि थोडं समोर निघण्याचा प्रयत्न करू लागला. आता ती स्त्री हात दाखवू लागली त्याला, पण हा जसा समोर निघाला तशी याची गाडी अचानक बंद पडली. आता हा कन्फ्युजनमध्ये झाला की बाबा माझी गाडी अशी अचानक बंद कशी पडली. जेव्हा हे तिथून निघणार होते त्यावेळेस त्यांनी टायर चेक केलं, इंजन चेक केलं, पाणी चेक केलं, डिझेल चेक केलं, सगळं काही चेक केलं आणि नंतर निघले होते. आणि आता या घाटामध्ये त्या स्त्रीनं जेव्हा हात दाखवला त्यावेळेस त्यांनी वाहन थांबवलं नाही आणि ते वाहन त्या स्त्रीच्या जास्त समोर गेलं सुद्धा नाही. ती स्त्री मागच्या टायरापर्यंत आली असेल तेवढ्यात ते वाहन थांबलं, त्या आयशर तिथं थांबलं, अचानक थांबलं. आणि असं थांबलं की जणू कोण ब्रेक मारलंय अशा प्रकारचं थांबलं आणि एकदम ब्लँक, म्हणजे बंद पडलं, चालू होत नाही, काय नाही काय नाही. हे चाबी फिरवू फिरवू परेशान, साला सेल्फ पण उचलत नव्हता, असल्या प्रकारचं ते वाहन बंद पडलं होतं. हे दोघेही जण खाली उतरतात आणि त्याचे इंजनचं ते असतं ना ते बघतात की बाबा नेमकं झालंय काय, आपण बघूयात. त्याच्यामध्ये त्यांना काही फॉल्ट दिसत नाहीये, फक्त त्यांना असं वाटतं की पूर्ण जे इंजन आहे ते फार जास्त प्रमाणात गरम झालेलं आहे. मग हे असा निर्णय करतात की आपण काय करूयात, आपण थोडंसं थांबूयात, याला थोडं थंड होऊ द्यात आणि थंड झाल्याच्या नंतर आपण इथून निघूयात. तेवढ्यात मग ती जी स्त्री आहे यांना हात दाखवला होता ती यांच्या पाशी येते आणि यांना बोलायला लागते की अहो मला थोडीशी मदत हवी होती. आता जो शंकर आहे त्याला माहिती होतं की ह्या वर्कर आहेत आणि यांना काय पाहिजे असतं आणि काय नाही. तो शंकर सरळ म्हणला की आम्हाला गरज नाही आहे आणि तुम्ही दुसरं कोणीतरी बघा, आम्ही यातले नाही आणि आम्हाला हे आवडतही नाही. तर ती स्त्री म्हणली अरे तुम्ही काय समजताय, तसं काही नाही आहे. ती स्त्री म्हणली मी तसं काही नाही करणार आहे आणि मला तसं आवडत नाही, मी तसली नाही आहे, पण मी इथं अडकली आहे आणि मला थोडीशी लिफ्ट पाहिजे. समोर 12 किलोमीटरवर एक छोटंसं गाव आहे, तिथपर्यंत मला थोडीशी लिफ्ट पाहिजे, तर मला तिथपर्यंत तुम्ही येऊ द्या. आता तो शंकर म्हणला की बाई तुम्ही एवढ्या रात्रीचे 1 वाजतायत आणि तुम्ही या रस्त्यावर आहेत आणि तुम्ही म्हणतायत की तुम्हाला लिफ्ट पाहिजे आणि तुम्ही वरून म्हणतायत की आम्ही त्यातले नाही. आता शंकरला अजून एक शंका होती की तिच्यासोबत दुसरं कोणीतरी असेल आणि ते येऊन पुन्हा अटॅक करतील किंवा असा काही प्लॅन असेल. बघा हायवेवर असे खूप जास्त प्लॅन असतात की एखादी स्त्री येते, ती थांबवते, थांबल्याच्या नंतर सगळी तिची टोळी येते, मग मारतात, लुटतात आणि निघून जातात. पण तिथं तसलं कधीच काही झालेलं नसतं. शंकर त्या रस्त्याने कित्येक वेळा आलेला असतो आणि कित्येक वेळा गेलेला असतो आणि तो निडर असतो. त्याला माहिती असतं काही जर झालं ना की आपण डायरेक्ट काढून खोपसायचंच, थांबायचंच नाही. असल्या प्रकारचा तो शंकर होता, त्याला माहिती होतं. त्यामुळं तो तिथंचा निडरपणे तिला बोलत होता, तिला सांगत होता की तू अर्धी रात्र झाली, 1 वाजलाय आणि तू 1 वाजता या रस्त्यावर आहेस आणि म्हणतेस की मी वर्कर पण नाही आहे आणि मी तसली पण नाही आहे आणि मला त्या गावापर्यंत पण जायचं आहे. मग तुझ्यासोबत एकही माणूस नाही, कुणीच नाही, तू एकली इथं आली कशी काय? मग तेवढ्यात ती स्त्री म्हणते नाही मी एकली नाही आहे, माझ्यासोबत माझा मुलगासुद्धा आहे. माझा मुलगा थोडासा तिकडं बाथरूम करायला गेला आहे, तो येईलच. मग तेवढ्यात एक पलीकडून एक मुलगा येतो, त्याचं वय किमान 15 ते 16 वर्ष असावं. तो येतो आणि हिच्यापाशी येऊन थांबतो आणि हिला म्हणतो की काय काय काका थांबलेत का, आपल्याला येऊ देणार आहेत का? आता शंकर त्याच्या तोंडाकडे बघतो, त्याची स्किन थोडीशी विचित्र दिसायला लागते. बघा म्हाताऱ्या माणसाची स्किन कशी असते ना, अशी लोळपूळ मेलेली स्किन, तशा प्रकारची त्याची स्किन दिसत होते. शंकरनं त्याच्याकडे थोडं निरखून बघितलं तर ती स्त्री त्या शंकरला म्हणायला लागले की अहो दादा असं काय नाही, आमचा जो मुलगा आहे त्याला थोडीशी प्रॉब्लेम आहे, बिमारी आहे, त्या बिमारीमुळं त्याची जे स्किन आहे अशा पद्धतीनं झाली आहे. तर शंकर म्हणला ठीक आहे, ओके, काय प्रॉब्लेम नाही. मग तुम्ही एवढ्या रात्री तर करताय काय, तुमचा मुलगा आणि तुम्ही आलात कुठून? मग ही स्त्री म्हणते की आम्ही एका गाडीमध्ये आलो होतो, तर पहिले तर त्यांनी आम्हाला विचारलं नाही की तिकीट किती लागणार आहे, काय लागणार आहे.
मग जसं आम्ही इथपर्यंत आलो या घाटाच्या जरासं समोर, तेव्हा मग ते आले की आम्हाला तिकीट द्या म्हणून. आम्ही त्यांना तिकीट देत होतो, तर ते म्हणले की नाही एवढं नाही चालणार, आम्हाला जास्त तिकीट पाहिजे. म्हणून मग आम्ही त्यांना म्हणले बाबा याच्यापेक्षा जास्त पैसे नाही आहेत आमच्याकडं. तर तो जो माणूस आहे तो आम्हाला शिवीगाळ करू लागला, धावू लागला आमच्यावर. मग राग आला आणि आम्ही म्हणले की आम्हाला इथंच उतरवून द्या. मग त्याने आम्हाला इथं उतरवून दिलं. कदाचित त्याला आम्हाला परेशानच करायचं होतं आणि त्याने उतरवून दिला आणि तो इथून निघून गेला. आता आम्ही पहिलेच तिथून येणार नव्हतो, जिथं आम्ही उभे होतो तिथून. त्याने आम्हाला आणलं आणि इथं सोडलं आणि सोडल्याच्या नंतर परत तो माणूस म्हणायला लागला, जर तुम्हाला तिथपर्यंत यायचं असेल तर तुम्हाला माझं काम करावं लागेल, जे तुम्ही वर्कर म्हणून समजता ना तसल्या प्रकारचं. पण मी त्याला नकार दिला आणि त्या कारणामुळे त्याच्यासोबत आमचे भांडणं झाले आणि त्याने मला इथं सोडलं. सोडल्याच्या नंतर आम्ही इथं थांबलो तर वाहनं येत होते, थांबत नव्हते. आणि मग तुमचा ट्रक आला, आम्ही थांबवलं आणि तुम्ही थांबले. शंकर म्हणला की नाही आम्ही थांबलो नाही आहे, आमचा ट्रक खराब झाला आहे, इंजन त्याचं खूप गरम झालं आहे, आम्ही थोडंसं इथं थांबणार आणि जाणार. तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता, तसला काही प्रॉब्लेम नाही. असं म्हणल्याच्यानंतर ती स्त्री शंकरला म्हणले की अहो तुमच्या ट्रकाला काहीच तर नाही झालं आहे, तुम्ही एकदा चालू तर करून बघा. तो शंकर म्हणा अहो बाई मला माहिती आहे, मी ड्रायव्हर आहे का तुम्ही आहे. आता तो मुलगा म्हणतो काका तुम्ही एकदा फक्त स्टार्ट करून बघा. स्टार्ट झालं तर ठीक, नाही झालं तर आम्ही गप्प बसतो. शंकर जातो वरी, चावी लावतो, सेल्फ मारतो, ट्रक स्टार्ट होतो. असं झाल्याच्या नंतर शंकर आनंदी झाला. त्याच्या डोक्यामध्ये आलं नाही की असं झालं कसं, पण तो आनंदी झाला कारण की त्याचा ट्रक चालू झाला होता. मग त्या स्त्रीला आणि त्या मुलाला समोर डिक्कीमध्ये बसवतो, म्हणजे त्या शंकरच्या साईडला. आता मोठी शीट असते, शीट मोठी असल्यामुळे तिथं 2-3 लोक आरामशीर बसतात, तर तिथं बसवतात. आता तो शंकरसोबत जो हेल्पर होता तो त्याच्या साईडनं बसला, त्याच्या साईडला इकडून तो मुलगा बसला आणि त्याच्या साईडला पलीकडे ती लेडीज बसली. आता कमीत कमी 5 किलोमीटर गेल्याच्या नंतर ती लेडीज एकसारखी शंकरकडे बघायला लागली. आता शंकर तिच्याकडे बघत नव्हता, पण ती लेडीज शंकरकडे बघायला लागली. आणि हे बघितलं त्या हेल्परनं. हेल्पर त्या लेडीजकडे बघतोय, शंकरकडे बघतोय, लेडीजकडे बघतोय, शंकरकडे बघतोय. पण ती लेडीज एकसारखी शंकरकडे बघायला लागली. आणि बघता बघता त्या लेडीजचा जो चेहरा आहे, तिच्या चेहऱ्यावरची जी स्किन आहे ती सुद्धा त्या मुलासारखी व्हायला लागली अचानक पद्धतीनं. आणि ते जो मुलगा त्या हेल्परच्या मदत बसलेला होता, तो मुलगा त्या हेल्परचा हात पकडतो आणि त्याने जसा त्या हेल्परचा हात पकडला तसा तो दाबायला लागतो. आता हेल्परला एवढा जास्त त्रास व्हायला लागतो, तरी सुद्धा हेल्पर हलवू शकत नव्हता. हेल्पर फक्त त्याचे डोळे हलवू लागला, त्याची मान हलत नव्हती ना, त्याचा हात हलवत होता ना, कुठलं काहीही चालत नव्हतं. आणि शंकर त्याच्या मस्तीमध्ये तो आपला ट्रक चालवत होता. त्याला माहिती होतं की 10 किलोमीटर आले की गाव येणार, तिथं सोडायचं, तिथं सोडायचं नाही. बाईच्या नादाला आम्ही आमच्या नादाला. आणि जो शंकर होता तो चांगला होता बिचारा, तो कधीच कोण्या बाईवर वाईट नजरेनं बघितलं नाही त्याने आणि कधीच कोणासोबत असं काही केलं नाही. पण जो हेल्पर आहे त्याला एकदम स्टॅच्यू बनवलं. आणि तो हेल्पर त्या बाईकडे असा बघतोय तिरप्या नजरेनं. ती बाई हेल्परच्या डोळ्यासमोर बदलतीये पूर्ण पद्धतीनं, पूर्ण म्हणजे तिची जी स्किन आहे ती पूर्ण वाळायला लागली, हाडकायला लागली ना, अशी ती अशी मधात अशी अशी आखडायला लागली. जसं कसं एखादी पन्नी आपण लॅमिनेशन करतो गाडीला किंवा काचाला, ती कशी चिटकते त्याला, तसं तिची स्किन हाडकायला चिटकायला लागली तिच्या. आणि बघता बघता तिच्या अंगामधलं जे मांस आहे ते नाहीसा झालं आणि जे मुलगा आहे त्याच्याही अंगामधलं मांस नाहीसा झालं. असं वाटत होतं की हाडकांचा सापळा आहे आणि त्याच्यावर चिटकवलेली स्किन आहे, अशा पद्धतीने दिसत होते. जे डोळे होते ते पण खोल होते आणि ते डोळे खोल गेल्याच्या नंतरच लालसर पद्धतीनं ते डोळे चमकत होते. त्या बाईचे जे नखं होते ते आपोआप वाळायला लागले आणि ती बाई अचानक पद्धतीनं अशी पिवळी दिसायला लागली. तिच्या अंगावर जणू की खूप मोठं सोनं आहे ते चमकतंय. आता जो शंकर आहे तो गाडी चालवत होता, त्याला लागली तहान. तो हेल्परकडं असा हात लांब होतो आणि त्या हेल्परला म्हणतो की मला पाणी दे प्यायला. हेल्पर 10-15 सेकंद पाणी देतच नाही. शंकर म्हणतो की अरे तुला ऐकू यायला का, पाणी दे मला प्यायला. शंकर असा करून बघतो, तो हेल्पर असा बघतोय तिच्याकडं एकसारखा शंकरकडं. आणि हेल्परचं अंग पूर्णपणे गरम डक लागतं, असं म्हणजे जसं की त्याने इंजिनाला हात लावला अशा पद्धतीचं त्याचं अंग गरम लागतं. आणि तशीच नजर त्या बाईकडे जाते त्याची. त्या बाईचं रूप, त्या बाईच्या मुलासोबतचं रूप, बाईसोबतच्या मुलाचं रूप उलटं झालं. त्याचं रूप पाहिल्याच्या नंतर शंकरच्या तळपायाखालची जमीन सरकली. तसाही शंकर जमिनीवर नव्हताच, ट्रकामध्ये होता, पण याला काही समजलंच नाही. शंकर अचानक आपल्या ट्रकावरचं जे नियंत्रण आहे तो आपल्या हातातून गमावतो आणि त्यांचा ट्रक भर रस्त्यावर आडवा होतो आणि आडवा होऊन 2 पलट्या खातो. बघा तुम्ही बघितलं असेल सिनेमामध्ये, कार पलटी खाते जेव्हा, अशी धडम धडम अशी 2 पलट्या खाते,
तसा शंकरचा ट्रक 2 पलट्या खातो आणि रोडवरच पलटी राहतो. आता पलटी झाल्याच्या नंतर शंकर आणि तो जो त्याच्यासोबतचा हेल्पर आहे ते दोघेही बेशुद्ध पडतात. त्याच्यानंतर शंकरला आवाज यायला लागतात. शंकर डोळे उघडतो तर बघतो तर आजूबाजूला माणसं जमलेली, 1-2 वाहनं उभे राहिलेले, त्या वाहनामधली माणसं जमलेली, यांना बाहेर काढलेलं आणि हे रोडच्या साईडला पडलेले. कुणीतरी ॲम्ब्युलन्सला फोन लावलेला आहे, ॲम्ब्युलन्स लवकर पाठवायचा, ॲक्सिडेंट झालेला आहे. आणि आजूबाजूला माणसं बघतायत की अहो दारू पिलेला असेल, पडला असेल, हे झालेलं असेल, ते झालेलं. शंकर शुद्धीवर आले, शंकरला सगळं ऐकू येतंय काय झालंय आणि काय नाही. शंकरला माहिती नेमकं नेमकं झालंय काय म्हणून. तेवढ्यात शंकर असं झोपलेला होता. तेवढ्यात शंकरचं लक्ष समोर पडतं आणि जे माणसं जमा झालेले होते त्याच्यापाशी 5-6 जे माणसं होते त्यांच्या पाठीमागं काहीतरी चमकत होतं आणि हळूहळू ते चमक समोर येत होतं. जसं शंकरने पाहिलं तसं शंकर परत बेहोश झाला, बेशुद्ध झाला. आणि त्याच्यानंतर परत त्याचे डोळे उघडले तर ते दवाखान्यामध्येच. त्याच्यासोबतचा जो हेल्पर होता तोही हॉस्पिटलमध्येच होता आणि हाही हॉस्पिटलमध्येच होता. शंकरच्या घरचे त्याच्यापाशी येतात, शंकरला विचारतात की बाबा काय झालं होतं, कसं झालं होतं. आणि जो शंकर होता त्याच्या गावामध्ये एक परफेक्ट ड्रायव्हर होता. त्याच्यासारखी गाडी अख्ख्या गावामध्ये त्याच्या कोणी चालवत नव्हतं. तो इतका परफेक्ट ड्रायव्हर होता, इतकं की खूप खूप भारी गाडी चालवणारा माणूस होता तो. आणि त्याच्याच्यानं ॲक्सिडेंट झाला म्हणलं की गावामध्ये असं झालं की त्याच्यासोबत ॲक्सिडेंट कसा होऊ शकतो, शक्यच नाही. आता बघा एखादा परफेक्ट माणूस आहे ना, आपल्याला माहिती आहे की तो माणूस ना हे काम खूप जास्त परफेक्ट पद्धतीने करू शकतो, डोळे लावून जरी म्हणलं तरी करू शकतो. आणि अचानक त्याच्याकडून ते काम बिघडतं, माणसाला आश्चर्य वाटतं ना. तशा प्रकारे शंकरचं सुद्धा झालं. गावातल्या लोकांना आश्चर्य वाटायला लागलं. त्याचे घरचे येतात, बायको येते, लेकरू येते, भाऊ येतो, माय येते, बाप येतो. आणि तो चांगल्या पद्धतीने शुद्धीवर आला की त्याला विचारतात की तू झालं काय तुझं. मग शंकर सांगायला लागतो की रात्री ज्या वेळेस आम्ही हैदराबादवरून येत होतो त्यावेळेस माझ्या गाडीमध्ये एका स्त्रीनं लिफ्ट मागितली, मदत मागितली आणि तिच्यासोबत एक मुलगा होता. त्याला आणि त्या महिलेला आम्ही माझ्या गाडीमध्ये बसवलं आणि थोडं दूर गेल्याच्या नंतर त्या महिलेचं रूप अचानक बदलायला लागलं. मोठमोठाले नखं झालते, तिचे केस मोकळे झाले होते, कपाळावरचं जे कुंकू आहे ते खूप मोठ्या पद्धतीनं झालं होतं. एकदम जुन्या बाया लावत होत्या बघा असं एवढं मोठं कुकू, तेवढं मोठं कुकू तिच्या कपाळावरचं झालं होतं. आणि ती हसत होती. जेव्हा ती हसत होती तिच्या तोंडामधून छोटे छोटे चिलट बाहेर येत होते आणि त्या कॅबिनमध्ये इतका घाणेरडा वास येऊ लागला की तो वास असहनीय होता. तिच्याजवळचा जो मुलगा होता तो मुलगा देखील हसत होता आणि हसता हसता त्याचे होठ चावत होता तो. आणि आपला हा हेल्पर गणा त्याच्या शेजारीच बसलेला होता. हा एक सारखा माझ्याकडे बघायला लागला, एक सारखा, ना हालत नव्हता, ना डुलत नव्हता, ना काहीच नव्हतं. मला तर वाटलं हा सुद्धा भूत झालाय. आणि मी भिल्याच्या नंतर माझ्या हातामधून ते गाडीचं कंट्रोल सुटलं आणि गाडी पलटी झाली. त्याच्यानंतर आम्ही बेहोश झालो. नंतर परत आम्ही होशवर आलो तर तिथं ती स्त्री आणि तो मुलगा उभा होता आणि ते दोघं जण हसत होते माझ्याकडे बघून. आणि परत मी बेहोश झालो तर आता इथं उठलो. असं म्हणल्याच्या नंतर अवघड झालं ना की काय होतं आणि काय नाही. त्यावेळेस त्याच्या शेजारी जे हेल्पर बसलेला होता गणेश, त्याला शंकर म्हणतो की गणा तू बोलत का नव्हता रे बाबा, असं का झालं होतं तुला. तेव्हा तो म्हणतो की त्या पोरानं माझा हात पकडला होता आणि त्याने जे हात पकडला होता ते अशा पद्धतीनं पकडला होता की मी फक्त माझ्या शरीरातले डोळे हलवू शकत होतो, बाकी माझं शरीर हालत पण नव्हतं. असं की माझा केस पण हालत नव्हता वाऱ्यानं पण. अशा पद्धतीनं माझं झालं होतं. डॉक्टर येतात, डॉक्टर आल्याच्या नंतर या दोघा जणांना सांगतात की बाबा मला या दिवशी सुट्टी होणार आहे, तुम्ही इथून जाऊ शकता. तर काही लोक म्हणायला लागले शंकर खोटा बोलत होता, शंकरला झोप आली होती. काही लोक बोलत होते असं तसं असं. पण यांना जे भेटले ते खरं म्हणत होते की हां असं काहीतरी झालं असेलच. कारण खूप काही गोष्टी असतात ज्या माणसाला वाटतात की होत नाहीत, पण एकदा का त्या झाल्या की फार विचित्र होतं. आणि नंतर शंकरने विचारलं की इथं असं होतंय का, तर आसपासचे लोक म्हणले की नाही असं तर कधी होत नाही, पण काय सांगावं एखाद्या वेळेस कदाचित. आणि इथं जितके पण ॲक्सिडेंट झाले त्याच्यामधला एकही माणूस जिवंत नाही आहे, तर सांगायला कोणी नाही आहे. आणि तिथं फारसे ॲक्सिडेंट होत नव्हते, किमान वर्षामधून 2 किंवा 3 ॲक्सिडेंट बस. याला काय फारसे थोडी म्हणतात, जास्त म्हणतात याला, आहे ना. तर चला ठीक आहे, आपली स्टोरी इथं संपली. स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्यापाशी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या इन्स्टाची एक लिंक दिलेली आहे, किंवा
माझ्या या व्हिडिओमध्ये कुठंतरी माझा इन्स्टाचा बारकोड दिसत असेल किंवा माझी आय डी दिसत असेल, त्या आय डीवर जा आणि तुमच्यापाशी जर अशी स्टोरी असेल तर मला तुम्ही सेंड करू शकता, मला SMS करून सांगू शकता. डायरेक्ट सांगा, हाय नका म्हणू, राम नका म्हणू, नमस्कार नका म्हणू, डायरेक्ट सांगा माझ्यापाशी स्टोरी आहे, ही स्टोरी आहे, तुम्ही वाचा आणि सांगा. कारण खूप खूप SMS येतात आणि तेवढ्या SMS ला रिप्लाय देणं हे शक्य नाही आहे. त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही डायरेक्ट म्हणले की माझ्यापाशी स्टोरी आहे, ही स्टोरी घ्या आणि सांगा, तर मी तुम्हाला मग तो रिप्लाय देऊ शकतो. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, काळजी घ्या.